एकदम भारी वाटली गाडी आम्हाला। डिझाइन मध्ये एकदम फ्युचरिस्टिक आहे। या गाडीमध्ये नवीन म्हणजे LFP बॅटरी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि फॉर यंग जनरेशन चांगली गाडी एकदम। हो, टेस्ट राईड घेतल्या, गाडी छान आहे आणि हँडी आहे एकदम। वेट पण कमी आहे, म्हणजे गाडी चालवायला एकदम इझी। काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत तब्बल 10,000 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या 2 टन लोड भरलेल्या पिकअप ट्रक खेचणाऱ्या अशा देशातील पहिल्या हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक फॅमिली स्कूटरच्या लॉन्च इव्हेंटसाठी मी इथे नाशिकला आलेले। हो माहिती आहे तुम्हाला या गाडीचे नाव, किंमत सगळं जाणून घ्यायचं आहे। यासाठी तुम्ही आतुर आहात, म्हणूनच थेट जाऊया लॉन्च इव्हेंटमध्ये। तुमच्यासमोर आहे स्टायलिश, कम्फर्टेबल, सेफ, इंटेलिजन्स, विश्वसनीय आणि देशातली पहिली हाय परफॉर्मन्स फॅमिली स्कूटर एम्पियर नेक्सस। एम्पियर नेक्ससने 4 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नावावर केलेले आहेत, ज्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त किलोमीटर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास करताना 110 पेक्षा जास्त शहरातून धावलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बनली। 1860 किलो माल भरलेला पिकअप ट्रक आणि 140 किलो पॅसेंजर्स घेऊन 2 किलोमीटर पर्यंत धावलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर। 17,100 स्क्वेअर फूट पांढऱ्या वाळूत ब्रँडचा लोगो ड्रॉ करण्याचा मान एम्पियर नेक्ससने पटकावलेला आहे। या गाडीची झटपट माहिती सांगून लगेच ही गाडी टेस्ट ड्राईव्ह साठी घेणार आहोत, त्यामुळे ही गाडी चालवायला कशी आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता येईल। गाडीची किंमत सुरुवातीलाच सांगते, 1,09,900 रुपये ही या गाडीची इंट्रोडक्टरी किंमत आहे। नंतर ही वाढू शकते, त्यामुळे 9,999 रुपयांच्या बुकिंग अमाऊंटने ही गाडी लगेच बुक करून टाका। या गाडीत तुम्हाला झंस्कार ॲक्वा, इंडियन रेड, ल्युनर व्हाईट आणि स्टील ग्रे असे 4 रंग दिलेले आहेत। डिझाईन या गाडीची सुंदर तर आहे, शिवाय एरोडायनामिक सुद्धा आहेत। या व्यतिरिक्त कॉम्पोनंट थंड ठेवण्यासाठी कंपनीने पुढे आणि पाठीमागे एअर इनटेक सुद्धा दिलेले आहेत, ज्यामुळे गाडी पेट घेणार नाही, कंपोनंट थंड राहतील। पेट या शब्दावरून आठवलं, या गाडीत जगातील सर्वात सेफ केमिस्ट्री असलेली LFP बॅटरी दिलेली आहे, ज्याने ही गाडी सेफ आणि NMCच्या तुलनेने 1.3x जास्त चालते। नेक्स्ट डॉट आर्मर 4x स्ट्रॉंग चॅसिस या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे चॅसिस सुद्धा जबरदस्त आहे। फ्रंटने गाडी अट्रॅक्टिव्ह दिसते, मध्यभागी ग्लॉसी ब्लॅक कलर दिलेला तुम्ही इथे पाहू शकता। कॅटेगरीतील सर्वात ब्राइटेस्ट अशी डायमंड कट हेडलॅम्प या गाडीत देण्यात आलेली आहे। DRL सुद्धा या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत, जे सुंदर दिसतात। इंडिकेटर्स या गाडीमध्ये साईडला देण्यात आलेले आहेत। फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेले आहे, अलॉय व्हील्स दिलेले असून 90 R12 इंच टायर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। पुढे 200 mm डिस्क ब्रेक या गाडीमध्ये देण्यात येते। कॉम्बिनेशन ब्रेकिंग सिस्टीम दिलेली आहे, कुठलाही ब्रेक दाबला तरी दोन्ही ब्रेक ॲट अ टाइम लागतात। डाव्या बाजूने आता तुम्ही डिझाईन पाहू शकता। आता उजव्या बाजूची डिझाईन पहा, दोन्ही बाजूने गाडी दिसायला सुंदर आहे। पिलियनसाठी फुट रेस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 170 mm ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये दिला जातो। 1319 mm व्हील बेस जो आहे तो या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे, त्यामुळे आरामदायी सीट इथे तुम्हाला मोठी मिळते। सीटची लांबी 712 mm आहे। पिलियनसाठी ॲल्युमिनियमचे मजबूत ग्रॅब हँडल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ओव्हरऑल डिझाईन जबरदस्त असून कुठेच नट आणि बोल्ट्स तुम्हाला इथे या गाडीमध्ये दिसणार नाही, त्यामुळे नीट आणि क्लीन या गाडीमध्ये डिझाईन देण्यात आलेली आहे। सीटच्या खाली मोठा स्टोरेज दिला असून यामध्ये फुल साइज हेल्मेट आरामशीर बसेल। लाईट इथे देण्यात आलेली आहे छोटीशी। इम्प्रेसिव्ह बूट स्टोरेज या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो। आर्टिक टर्न इन्स्पायर्ड टेल लॅम्प या ठिकाणी दिली असल्याने गाडीची पाठीमागची बाजू सुद्धा जबरदस्त फ्युचरिस्टिक दिसते। बेस्ट इन क्लास हायब्रिड स्विंग आर्म्स इथे देण्यात आलेले आहेत। भारतातील खड्डे पाहता मजबूत ट्विन सस्पेन्शन या ठिकाणी दिले जाते। मागचे चाक सुद्धा अलॉय व्हील्सचे आहे। इथे ड्रम ब्रेक दिलेला आहे। या गाडीमध्ये 3.3 किलोवॉटची PMSM मोटर दिली जाते। पीक पॉवर इथे 4 किलोवॉट या मोटरमध्ये मिळते। या मोटरमुळे टॉप स्पीड 93 किलोमीटरचे या ठिकाणी तुम्हाला आरामशीर मिळेल। या गाडीत LFP प्रकारची 3 kWhची बॅटरी जी आहे ती दिलेली आहे। रायडरच्या सीट खाली ही बॅटरी फिट केलेली आहे। या बॅटरीमुळे 136 किलोमीटरची कंपनी क्लेम रेंज मिळते। ही LFP बॅटरी असल्याने NMCच्या तुलनेने 1.3 टाइम्स जास्त चार्ज सायकल देते आणि चार्ज करण्यासाठी अवघे ही बॅटरी 3 तास 22 मिनिटे लागतात। या गाडीमध्ये 7 इंच TFT टच स्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे। यासोबत नेक्स्ट डॉट आयोने लोडेड स्मार्ट सेन्स टेक्नॉलॉजी आणि लाइटनिंग फास्ट
बूट टाइम या तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिलेला आहे, त्यामुळे गाडी पटकन स्टार्ट होते. ऑटो डे अँड नाईट मोड क्लस्टर ब्राईटनेस या डिस्प्लेमध्ये तुम्हाला हे फीचर याच्यामध्ये देण्यात आलेले आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही रायडिंग वेळेस आणि तुमची रायडिंग आरामदायी होईल. आता या डिस्प्लेमध्ये काय काय फीचर्स आहेत पाहूया. हा आहे गाडीचा क्लस्टर, याच्यामध्ये तुम्हाला 7 इंच TFT डिस्प्ले मिळतो. हा टच स्क्रीन आहे, हे बघा इथे तुम्ही बघू शकता टच स्क्रीन आहे. हा डिस्प्ले यूज करण्यासाठी लेफ्ट साईडला आणि राईट साईडला बटन्स देण्यात आलेले आहेत. इंडिकेटरचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. हे पार्किंग लाईट आहे, हजार्ड लाईट ज्याला आपण म्हणतो. हे लो बीम हाय बीमचं बटन आहे, होमचं बटन आहे, हॉर्नचं आणि रिव्हर्सचं बटन आहे. आता राईट साईडला आल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही टच स्क्रीन जर तुम्हाला ऑपरेट करता येत नसेल गाडी चालवताना किंवा काही गोष्टींमुळे हातात हँड ग्लोव्ज असतील तर हे बटन्सचा यूज करून तुम्ही डिस्प्ले जो आहे तो ऑपरेट करू शकता. इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही डिस्प्ले जो आहे तो यूज करू शकता. इथे स्टार्ट अँड स्टॉपचं बटन आहे, हे इथे इंडिकेटर देण्यात आलेलं आहे आणि इथे मोड चेंज करण्याचं बटन देण्यात आलेलं आहे. हे असे बटन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. आता इथे स्क्रीन आहे, स्क्रीनवरती तुम्ही इथे पाहू शकता ॲम्पियरचं इथे बॅजिंग जे आहे ते देण्यात आलेलं आहे. डाव्या साईडला इथे बॅटरी लेवल दिसते, त्यानंतर इथे रेंज दिसते. इथे मोड पार्क आता आहे, त्याच्यामुळे जर समजा आपण स्टार्ट केलं तर इथे पार्क मोड जातो आणि इथे इकॉनॉमिक मोडवरती आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमिक मोडवर असल्यामुळे इथे आलेला आहे. आणि इथे तुम्हाला माहिती की टॉप स्पीड दिसते आणि इथे ऑडो दिसतो. आता लास्ट चार्जिंग कधी केलेली आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असल्यामुळे तुम्ही म्युझिक यूज करू शकता, कॉल कट आणि रिसीव्ह सुद्धा करू शकता. मेन्यूमध्ये गेल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे सेटिंगमध्ये गेल्यानंतर ना प्रोफाईल मिळते. इथे तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, IMEI नंबर, सगळ्या डिटेल्स इथे पाहायला मिळतात. इथे तुम्ही युजर वगैरे बघू शकता. थीम आणि डेटा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. इथे थीम चेंज करण्यासाठी हे बटन्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. ब्लूटूथ इथे तुम्ही बघू शकता. आता आपण होमवरती जाऊयात. गाडीमध्ये 5 मोड दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे इको, दुसरा आहे सिटी मोड, तिसरा आहे पॉवर मोड आणि एक आहे चौथा रिव्हर्स मोड आणि याच्यामध्ये अजून एक आहे लिम्प मोड, जो समजा तुमच्या गाडीची बॅटरी 20% आतमध्ये आली की गाडी तुम्हाला घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी पॉवर सेव्हिंग मोड त्याच्यामध्ये पडतो, ज्याच्यामुळे तुमची गाडी जी आहे ती स्लो स्पीडने तुमच्या घरी जाते. अशा प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये सर्व फीचर्स दिले जातात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची की जी आहे ती देण्यात येते. 2 कीज तुम्हाला या नेक्ससमध्ये मिळतात, इथे तुम्ही प्लेस करू शकता. आता इथे इग्निशन इकडे गेल्यानंतर ना गाडी स्टार्ट होते आणि तुम्ही परत सेंटरला आणले की गाडी बंद होते आणि लेफ्टला नेलं की बूट जे आहे ते अनलॉक होतं. चार्जिंगसाठी तुम्हाला इथे सुविधा जी आहे ती देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता 3 तास 22 मिनिटं गाडी चार्ज होण्यासाठी लागतात. अशा प्रकारे सेफली इथे जे चार्जर सॉकेट आहे ते देण्यात आलेले आहे. इथे हुक जे आहे ते देण्यात आलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे याच्यावरती तुम्ही मॅक्स 3 किलोपर्यंत लोड देऊ शकता. इथे छोटासा कप्पा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि इथे USB A टाईप चार्जिंग सॉकेट देण्यात आलेलं आहे, ज्याने तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता. हे जे मटेरियल आहे हे चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पार्क आहे. आता मी स्टार्ट करणार आहे, त्यासाठी तुम्हाला हे बटन दाबायचं आहे. हे बटन दाबल्यानंतर गाडी स्टार्ट झालेली आहे, इको मोडवरती पडलेली आहे. आता मी गाडी स्टार्ट केल्यानंतर ना इनिशियल पिकअप जो आहे तुम्हाला इको मोडमध्ये सुद्धा उत्तम वाटत आहे. आता बघू आपण हायवेला नेऊन गाडी ती कशी परफॉर्मन्स देते. नाशिकला आलो मी तेवढ्यासाठी. गाडीची लाईट मला इम्प्रेसिव्ह वाटले, हेडलाईट. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी फुल थ्रोटल दिलेला आहे इकॉनॉमी मोडमध्ये आणि गाडी आरामशीर 40-45च्या स्पीडने क्रूज करू शकते. 45 सुद्धा क्रॉस करेल गाडी. आता इको मोडवरती तुम्हाला असा स्पीड जो आहे तो मिळतो. जे मोड्स आहेत ते 5 देण्यात आलेले आहेत. सगळ्यात पहिला आहे इको, दुसरा आहे सिटी मोड, ज्याच्यामध्ये गाडीचं टॉप स्पीड वाढतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की गाडीची पॉवर सुद्धा वाढलेली आहे. पिकअप सुद्धा तुम्हाला चांगला मिळतो. यानंतर तुम्हाला मिळतो पॉवर मोड. पॉवर मोडमध्ये सगळ्यात जास्त पॉवर तुम्हाला याच्यामध्ये मिळते आणि गाडी जी आहे ती हे पाहू शकता कशा प्रकारे पिकअप घेत आहे. सस्पेन्शन बद्दल बोलायला गेलं तर गाडीमध्ये सस्पेन्शन उत्तम ट्यून करण्यात आलेलं आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सुद्धा गाडीची उत्तम आहे. मी शार्प टर्न घेतला आता तरी देखील जी स्टॅबिलिटी आहे ती चांगली या गाडीमध्ये सध्या तरी मिळत आहे. ब्रेकिंग सुद्धा चांगली आहे. कॉम्बिनेशन ब्रेकिंग सिस्टीम आहे, त्याच्यामुळे कुठलाही एक ब्रेक दाबला तरी दोन्ही ब्रेक प्रेस होतात. आता मी तुम्हाला रिव्हर्स कसं जायचं ते सांगतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिव्हर्सचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. दाबून धरायचं, दाबल्यानंतर इथं R आला आणि थ्रॉटल द्यायचं, गाडी रिव्हर्स जाते. सिटी मोडमध्ये तुम्हाला 55-56 किलोमीटरचं टॉप स्पीड मिळते आणि जर मी आता पॉवर मोडवरती टाकलं तर गाडीचं पिकअप वाढलेलं आहे आणि आता आपण टॉप स्पीड चेक करणार आहोत यावरती. आपण गाडीचा टॉप स्पीड चेक करू शकत नाही कारण रहदारीचा रोड आहे, त्याच्यामध्ये आपण थोडेसे खड्डे सुद्धा आहेत तिथे, त्याच्यामुळे टॉप स्पीड चेक करू शकत नाही. पण गाडी आरामशीर
90-93चं स्पीड त्याच्यापेक्षा जास्त गेन करू शकते, असा मला तरी आता अंदाज आलेला आहे. मंडळी, आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही गाडी कशी वाटली ते देखील तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत मला रजा द्या. सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.